नमस्कार मैत्रिणींनो, प्रियास हेल्दी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गाजर, मुळा, मिरचीचं लोणचं. हे मिक्स व्हेजिटेबल लोणचं आहे. एकदम छान होतं. जास्त दिवस पण त्याला मुरण्यासाठी लागत नाही. अगदी आपल्याला 8 दिवसामध्ये 4-8 दिवसामध्येच हे खाण्यासाठी तयार होतं. एकदम छान लगे तुमच्या जेवणाची चव वाढवतं. तुम्हाला जर काही खाऊ वाटत नसेल भाजी काही, तर हे लोणचं एकदम छान लागतं. त्यासाठी हे बघा, मी मुळा, मिरची आणि गाजर स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत. आता मी मुळ्याची पूर्ण वरचे साल काढून टाकत आहे, म्हणजे त्याच्यावर छोटे मुळ्या ते काही राहील असतं ते निघून जातं. आता आपल्याला साईडचे टोक कट करून घ्यायचे आणि त्याचे छोटे थोडेसे काप करायचे आहेत. हे बघा, मी मुळा कट करून घेत आहे आणि असा लंबा कट करून घेत आहे. त्याचे लंबे काप करून घेत आहे मुळ्याची मी. हे बघा, हे मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत. पहिल्यांदा धुईचा पुसायचा मुळा आहे सर्व. हे बघा, सगळे पूर्ण मुळा मी असा कट करून घेतला. आता सेम तसंच मी गाजर पण घेत आहे. हे बघा, गाजरचे पण आपल्याला पूर्ण साल काढून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याच्यावर छोट्या बारीक मुळ्या राहतात ती निघून जातात. हे बघा, गाजर पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे आपल्याला ते. आता आपल्याला गाजरचे पण दोन्ही साईडचे पण टोक काढून टाकायचे आणि जसं आपण मुळा कट केला आहे तसे सेम गाजर पण आपल्याला कट करायचं आहे. हे लोणचं खूपच छान लागतं आणि विकत जर घ्यायला गेलं तर खूप महाग भेटतं हे लोणचं. पूर्ण मिक्स व्हेजिटेबल लोणचं घ्यायला गेलं तर त्यासाठी आपल्याला हे घरच्या घरीच एकदम कमी साहित्यामध्ये आणि वेळ पण जास्त लागत नाही याला, आणि खाण्यासाठी एकदम 4 दिवसामध्येच आपल्याला हे खायला बी तयार होतं. जास्त मुरायला वेळ पण लागत नाही हे लोणचं. हे बघा, गाजर आपल्याला पूर्ण तसं कट करून घ्यायचं आहे, जसं आपण मुळा घेतलेला आहे तसा. हे बघा, छान गाजरचे पण असे आपल्याला लंबे काप करून घ्यायचे आहेत. मी केशरी गाजर नाही घेतलेलं, ते दुसरं. हे गाजर चांगलं राहतं, याला चव राहते या गाजरला. हे बघा, छान गाजर पण आपण कट करून घेतलेला आहे सेम मुळ्यासारखं. आता हे मी मिरची घेत आहे. ही मिरची मी जास्त तिखट नाही घेतलेली, हिरवी मिरची नाही वापरली मी, ती खूप जास्त तिखट लागती. थोडीशी आपल्याला पिवळसर मिरची वापरायची. ही पिवळी मिरची जास्त तिखट नसती. ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता त्याचे देठ काढून घेतलेले आहे मी आणि ही कट करून घेत आहे. हे बघा, मधातून त्याचे 2 भाग करत आहे मी आणि असं कट करून घेत आहे छोटे मिरच्या. हे बघा, छोटाले काप लंबे, जसे आपण ते लंबे केलेले आहेत काप, तसे सेम आपल्याला मिरचीचे पण काप करून घ्यायचे आहेत. हे बघा, मिरच्या छान स्वच्छ करून घेतलेल्या आहेत मी. मस्त कट करून घेत आहे मी. 2-3 गाजर घ्यायचे, 1 मुळा घ्यायचा आणि 1 पाव मिरची घ्यायची त्यासाठी आपल्याला. हे बघा, छान लगे मिरच्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. हे बघा, तुम्हाला जर भाजीला काही नसेल आणि तुम्हाला केलेली भाजी जर खाऊ वाटत नसेल, हे लोणचं एकदम छान लागतं आणि अगदी कमी साहित्यामध्ये जे आपले घरी साहित्य राहतं त्या साहित्यामध्येच होतं. जास्त पण याला मटेरियल ते लागत नाही. हे बघा, मी छान कट करून घेतलेला आहे मुळा, गाजर, मिरची हे सगळं. आता मी हे थोडंसं उन्हाला ठेवत आहे. गॅलरीमध्येच मी ठेवलेलं आहे ताटामध्ये. याला थोडंसं सुकू द्यायचं, म्हणजे याच्यामध्ये जे मॉइश्चर राहतं, पाणी राहतं, त्यामुळे थोडंसं सुकू द्यायचं, मॉइश्चर राहतं म्हणून. आता हे बघा, मी पॅन गरम केलेला आहे. पॅनमध्ये मी 1 पोह्याचा चमचा मेथी टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1 पोह्याचा चमचा आपल्याला मोहरी टाकायची आहे. मोहरी मेथी छान भाजून घ्यायची आहे. हे बघा, त्यानंतर त्यामध्ये मी जिरं टाकत आहे. हे बघा, जिरं थोडं भाजलं की त्यामध्ये आपल्याला थोडीशी शोप टाकायची आहे. हे बघा, आणि 1 चमचाला थोडासा कमी मी ओवा घेतलेला आहे. हे जास्त लालसर पण नाही भाजायचं, थोडंसं हलकंसं गरम करायचं आहे. हे बघा, छान गरम करून घेतलं. एका प्लेटमध्ये काढून हे थंड करून घ्यायचं. हे बघा, आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे. त्यामुळं आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकत आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे.
हे बघा मिक्सरमध्ये बारीक केलं. आता यामध्ये मी 2 चमचे लाल तिखट टाकत आहे पोह्याच्या चमच्यानं. 1 चमचा हळद टाकत आहे त्यामध्ये. हे बघा आणि आता हे फिरवून घेतलेलं आहे. पूर्ण म्हणजे मिक्स झाला ते मसाला. म्हणजे वरून आपल्याला ते काही टाकायचं काम नाही. आता फक्त आपल्याला यामध्ये तुम्ही वाटलंच तर मीठ पण ॲड करू शकता लगेच. मी नंतर टाकलेलं आहे मीठ. आता पॅन गरम केलेला आहे आणि त्यामध्ये मी अर्धी वाटी सरसं ऑइल टाकलेलं आहे. गरम तेल करून घेतलं आणि त्यामध्ये ही मिरची टाकून देत आहे. हे बघा मिरची टाकल्याच्या नंतर त्यामध्ये मी गाजर आणि मुळा टाकून देत आहे. गॅस बंद केलेला आहे मी. हे बघा छान लगे टाकून घेतलेला आहे. आता आपल्याला त्यावर ते आपण जे मसाला बनवून घेतलेला आहे ते मसाला टाकायचा आहे. तुम्ही गरम तेलामध्येही टाकलं तरी पण चालतं आणि गरम करून तेल घेतलं आणि त्यामध्ये मिक्स केलं तरी पण चालतं. थंड करून तेल घेतलं तरी पण चालतं. हे बघा हे जे आपण मसाला बनवून घेतलेला आहे हे मसाला यामध्ये मी टाकून देत आहे आणि पूर्ण छान मिक्स करून घ्यायचं आहे याला. म्हणजे पूर्ण मसाला लागला पाहिजे याला आपल्याला. हे बघा आणि आता त्याच्यामध्ये मी मीठ टाकत आहे. चवीपुरतं मी मीठ टाकत आहे त्यामध्ये. हे बघा आपल्याला मीठ टाकायचं आहे. त्यामध्ये तुम्ही जे मिक्सरमध्ये काढता मसाला तेव्हा मीठ टाकलं तरी पण चालतं आणि नंतर मीठ टाकलं तरी पण चालतं. हे बघा किती छान होतं. एकदम छान लगे. या मसाल्याला इतकी टेस्ट राहते की तुम्ही बनवल्याच्या नंतर लगेच जरी खायला घेतलं तरी पण हे एकदम चवदार लागतं. हे लोणचं तयार आहे आपलं गाजर मुळा मिरची मिक्स लोणचं. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी प्रियस हेल्दी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.